नमस्कार, मी हेमंत यादवराव श्रीराम आहे। डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ पीठात अंतर्गत विद्युत व पारंपरिक ऊर्जा स्रोत विभागा मार्फत हस्त व पद्धतचलित संयंत्र विकसित केलेले आहे। या संयंत्रामध्ये शेतातील गळलेला पालापाचोळा जसे की आंबा, काजू, फणस व भातूस याला श्रेडरमध्ये बारीक करून त्यामध्ये बाइंडिंग करिता शेड व गिरणीतील टाकाऊ पीठ याचा वापर करून इंधनवडी बनवल्या जाते। सुरुवातीला शेतातील गोळा केलेला पालापाचोळा आपल्याला श्रेडरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे। त्यामध्ये योग्य प्रमाणात शेड व टाकाऊ पीठ आणि पाण्याचे प्रमाण टाकून आपल्याला त्याचं मिक्स करायचं आहे। मिक्सर करायचं आहे जेणेकरून ते उंडीसारखं व्हायला हवं। त्यानंतर ती उंडी आपल्याला ब्रिक्वेटिंग संयंत्र जे आहे, हस्तपद्धतीने जे आपलं संयंत्र आहे त्यामध्ये त्रिकोणी भागामध्ये अर्ध्यापर्यंत भरायचं आहे। त्यानंतर वरील कवर लॉक करायचा आहे आपल्याला आणि सुरुवातीला वरती हँडल ठेवून घड्याळीच्या विरुद्ध दिशेने त्याला हाताने फोर्स द्यायचा आहे, प्रेस करायचा आहे। त्यानंतर पायाने आपल्याला फुट प्रेस करायचं जेणेकरून साईडने, बाजूने आणि खालनं आपल्याला त्याच्यावर दाब देता येईल व सदरचा वरची कवर काढायचा आहे। त्यानंतर पायाने, हलक्या पायाने आपल्याला ते हँडल पुश करायचं आहे जेणेकरून त्या बनवलेल्या ज्या आपल्या इंधनवडी आहेत त्या वरती येतील आणि त्या साधारणतः आपल्याला 2 ते 3 दिवस स्वच्छ सूर्यप्रकाश वाढवायचे आहे। वाढल्यानंतर ही आपल्याला जी इंधनवडी आहे ती आपल्याला घरगुती चुलीमध्ये तसेच सुधारित चुलीमध्ये जळण्याकरता वापरता येईल। नमस्कार। आज कोकण कृषी विद्यापीठाकडून आमच्या या विरसाई गावामध्ये जे पालापाचोळ्यापासून बनवलेल्या भुशापासून ज्या ब्रिकेट्स बनवण्याचा जो हा प्रात्यक्षिकाचं इथं सादरीकरण करण्यात आलं, त्या सदर मशीनचं मी स्वतः प्रात्यक्षिक स्वतःच्या हाताने करून केलेलं आहे आणि सदरची मशीन ही ब्रिकेट्स बनवण्यासाठी अतिशय उपयुक्त आणि उत्कृष्ट आहे। यात जो आपला वेस्टेज किंवा जो पाला पडणारा पालापाचोळा आहे त्याचा जो भुसा बनवलेला आहे त्यामध्ये लाकडाचा भुसा आहे, पालापाचोळ्याचा, आंबा, काजू किंवा इतर अनेक वनस्पतींचा जो पालापाचोळा आहे त्याचा भुसा आणि त्यात गोंद किंवा पिठाचा वापर केलेला आहे। सदरची ब्रिकेट्स ही चिकट होण्यासाठी किंवा एकनिष्ठ राहण्यासाठी त्या पिठाचा वापर केलेला आहे आणि सदर मशीन ही हाताळण्यास अत्यंत सोपी आहे। कुठल्याही स्तरावरची व्यक्ती किंवा माणसं, महिला वर्ग याचा सुलभपणे वापर करू शकतात। जर या मशीनचा आपण व्यावहारिकदृष्ट्या किंवा व्यापारीदृष्ट्या जर बघायला गेलो तर ही मशीन बचत गटांमार्फत आपण या उपक्रमाचे व्यापारीकरण करू शकतो। सदरच्या ब्रिकेट्स या लाकडाला पर्याय म्हणून उत्तम प्रकारे वापरण्यात येऊ शकतात आणि या ब्रिकेट्स तयार केल्यानंतर 2 दिवसात वाळवल्यानंतर त्या उपयोगासाठी आणता येतात। अशा प्रकारे ह्या ब्रिकेट्स तयार करून आपण एक नवीन मेसेज आम्हाला दिलात, त्याबद्दल मी तुमचा आभारी राहीन आणि या ठिकाणी त्या इंधनाचा वापर कशा प्रकारे करावा याचंही प्रात्यक्षिक देण्यात आलं। यामुळे आमच्या ज्ञानात जी भर टाकली याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे। धन्यवाद। नमस्कार, मी सानिका। ही ब्रिकेटची मशीन मी वापरून पाहिली। वापरण्यासाठी ती अत्यंत सोपी आहे आणि या मशीनचा वापर महिला पण करू शकतात।